मोठी बातमी सध्या गोरेगावमधून समोर येते। गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणासाठी आता मोठी अपडेट सध्या समोर येते। या उड्डाण पुलाचं विस्तारीकरण हे केलं जाणार आहे, तर पावसाळ्याआधीच पुलाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न हे केले जात आहेत। पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय। बारिश से पहले तो शुरू होना चाहिए, इसलिए कि इससे पब्लिक को बहुत बेहतर होएगा। इसमें आने जाने के लिए तकलीफ कम होएगी, ट्रैफिक से जान बचेगा, समय का बचत होगा। किसी को इमरजेंसी है, भागना है, उससे बहुत इससे फायदा होने वाला है ब्रिज से। पूल आहे ना लवकरात लवकर सुरू झाला तर खूपच बरं आहे, कारण ॲक्च्युली एकदा भरपूर ट्रॅफिक होते, यायला जायला भरपूर प्रॉब्लेम होतो आणि पूल झाला तर चांगलीच गोष्ट आहे। आपल्याला एकदम सगळीकडे एकदम सगळ्यांना सुविधा भेटेल। एकदम मेन म्हणजे एकदम इकडे ट्रॅफिक असते ना, जेवढं लोकांना लई त्रास व्हायला लागला इथे। एकदम यायला जायला लोकांना पण यायला भेटत नाही बघायला गेलं तर। चालू व्हायला पाहिजे लय लय टाइम लागतो ट्रॅफिक मध्ये। 1 तास 2 तास लागतात इथे ट्रॅफिक। एवढी ट्रॅफिक होती ना, हिशोबाच्या बाहेर होती। लय होणार आहे, एकदम प्रॉब्लेम सॉल्व होणार एकदम लवकर। खूप वेळ झालाय, किती मी तो रोज विचार कधी चालू होणार। बहुत टाइम हो गया उसको, कितना टाइम से अटका के रखा है। खूप कधी कधी अर्धा तास खाली क्रॉस करायला। गोरेगाव पश्चिम मधील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या विस्तारित कामाला गती दिली जात आहे, कारण की पावसाळ्याआधी या उड्डाण पुलाचे विस्तारित काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिका करत आहे। आता आपण गोरेगाव पश्चिम मधील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या ठिकाणी आहोत आणि आपण बघतो या उड्डाण पुलामध्ये नागरिकांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांमध्ये होणार आहे, कारण की पावसाळ्याआधीच हा पूल खुला झाल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहन चालकांचा एसवी रोडवरील वाहतूक कोंडी मुक्त प्रवास होणार असून हा प्रवास 20 मिनिटांमध्ये नागरिकांचा होणार आहे। आणि आपण या ठिकाणी बघतो गोरेगाव येथील या उड्डाण पुलाचे राम मंदिर रोड ते रिलीफ रोड पर्यंत म्हणजेच एसवी रोड लगत विस्तारितकरण केले जात आहे। वाढीव कामामुळे याचा खर्च 250 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम 2016 मध्ये हे पूर्ण झाले होते आणि या पुलामुळे एसवी रोडवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे अगदी सोपे झाले होते। पुलाच्या बांधकामानंतर राम मंदिर रोड ते एसवी रोड लगत पुलाच्या विस्तृत बांधकामाला प्रत्यक्षात 2019 पासून ही सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे 750 मीटर लांबीच्या या विस्तारित पुलाच्या बांधकामामध्ये जागेची अडचण आणि जलद बांधकाम करण्यासाठी या उड्डाण पुलाचे सुपरस्ट्रक्चर स्टीलने बांधण्यासाठी डिझाईन केले आहे। हा पूल अत्यंत वर्दळीच्या रस्त्या असलेल्या एसवी रोड आणि राम मंदिर रोड आणि रिलीफ रोड या जंक्शन वरून जात आहे, त्यामुळे वालभट नदी आणि ओशिरो नदी या 2 प्रमुख नद्यांवरून हा पूल जात असून येत्या 2 तासा होणाऱ्या प्रवासातून नागरिकांची सुटका होऊन हा प्रवास 20 मिनिटांमध्ये होणार आहे। त्यामुळे नागरिकांचा प्रवास या ठिकाणी सुसाट होणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये नागरिकांचा प्रवास होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।